हो सर, सुरू झालं. हां, ओके. तर गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण एकदम टिपिकल प्रॉब्लेम घेणार आहे. ओके. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं की समजा हा एक्स वाय लाईन आहे, तर याच्यावरती समजा ए बी लाईन असेल आहे, तर स्टार्टिंग पॉईंट ए सम डिस्टन्स अबाऊ एच पी आणि तोच पॉईंट ए सम डिस्टन्स इन फ्रंट ऑफ व्ही पी. ओके. आता या न्यूमरिकलमध्ये काय आहे की स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो अबाऊ एच पी आहे आणि एंड पॉईंट जो आहे तो इन फ्रंट ऑफ व्ही पी आहे. ओके. तर हा टिपिकल न्यूमरिकल आहे, तर आपण बघूयात. स्टेटमेंट बघा. द पॉईंट पी ऑफ लाईन पी क्यू इज 25 mm अबाऊ एच पी, म्हणजे अबाऊ द एक्स वाय लाईन, अँड इट्स एंड क्यू, पी नाही आहे इथे, क्यू आहे, इज 20 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. बरोबर आहे. म्हणजे अबाऊ एच पी जो आहे फ्रंट व्ह्यूमध्ये तो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि व्ही पीमध्ये जो पॉईंट आहे इन फ्रंट ऑफ व्ही पी जो आहे तो कुठला पॉईंट आहे? एंड पॉईंट आहे क्यू. ओके. एक्स वाय लाईनच्या वरती व्ही पीमध्ये स्टार्टिंग पॉईंट आणि एच पीमध्ये एंड पॉईंट. सो 20 mm in front of VP. The line is inclined at 40 degrees to VP, while its elevation makes 40 degrees with HP. Draw the projections of the line if the projector distance between the end points of the line PQ is 60 mm. Find the true inclination made by the line with both of the planes. Okay. तर we will start the solution. First we will extract the given data. काय म्हटलेलं आहे? लाईन इज पी क्यू. नंबर 1. द पॉईंट पी ऑफ अ लाईन इज 25 mm अबव एच पी, म्हणजे व्ही पीमध्ये आहे तो लाईन. ओके. सो व्ही पीमध्ये आहे म्हणजे फ्रंट व्ह्यूमध्ये आहे. फ्रंट व्ह्यूमध्ये आहे असल्यामुळे तो स्मॉल लेटर विथ डॅश. सो पी डॅश, which is the starting point of the line, is 25 mm above HP म्हणजे upward arrow, and its end Q is 20 mm in front of VP. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ह्या न्यूमरिकल मधला हा आहे, दॅट इज 20 mm इन फ्रंट ऑफ VP, म्हणजे टॉप व्ह्यू मधला पॉईंट आहे. सो कॅपिटल क्यू बिकम स्मॉल क्यू. याला डॅश लागणार नाही कारण की हा टॉप व्ह्यू मधला पॉईंट आहे. इट इज 20 mm इन फ्रंट ऑफ VP, म्हणजे बिलो दी एक्स वाय लाईन. ओके. दी लाईन इज इन्क्लाइंड ॲट 40 डिग्रीज टू VP. आता लाईन इज इन्क्लाइंड ॲट 40 डिग्रीज टू VP याचा अर्थ काय आहे? VPमध्ये दोन लेंथ आहेत. एक आहे ट्रू लेंथ, दुसरी आहे प्लान लेंथ, म्हणजे टॉप व्ह्यूची लेंथ. दोनपैकी ही कुठली लेंथ घ्यावी लागेल इन्क्लाइंड ॲट 40 डिग्रीज? ट्रू लेंथ इन्क्लाइंड आहे का प्लान लेंथ इन्क्लाइंड आहे? ट्रू लेंथ सर. करेक्ट. कारण की इथे मेन्शन केलेलं नाही आहे की टॉप व्ह्यू इज मेकिंग और द प्लान लेंथ इज इन्क्लाइंड ॲट 40 डिग्रीज. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट इट इज द inclination of the true length in the top view. Okay. So true length चा angle जो आहे that is phi. So phi is equals to 40 degrees, while its elevation makes 40 degrees with HP. इथे आता elevation स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. एलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू. EL जी आहे एलिव्हेशन लेंथ, ती एलिव्हेशन लेंथ जी आहे ती 40 डिग्रीजवर इन्क्लाइंड आहे एच पीला. सो द अँगल मेड बाय द फ्रंट व्ह्यू और द एलिव्हेशन लेंथ विथ एच पी इज इंडिकेटेड बाय अल्फा. सो अल्फा इज ऑल्सो इक्वल टू 40 डिग्रीज. दोन्ही अँगल सेम आहेत. फाय आणि अल्फा दोन्ही 40वर आहेत. Draw the projections of line if the projector distance between the end points of the line PQ is 60 mm, which means that the projector distance PD is equal to 60 mm. Find a true inclination आणि बाकी सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. प्रॉब्लेमची कंडिशन समजली आहे का? दिस इज एक्स वाय लाईन, तर हा आहे पॉईंट पी डॅश आणि हा आहे पॉईंट क्यू डॅश. दिस इज द लोकस ऑफ, सॉरी, ओनली क्यू, नॉट क्यू डॅश. दिस इज लोकस ऑफ पी डॅश अँड दिस इज लोकस ऑफ क्यू. आणि याच्यावरून आता आपल्याला जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे एंड पॉईंट क्यू इथे आहे, तर स्टार्टिंग पॉईंट जो पी आहे तो इथे कुठेतरी असला पाहिजे आणि टॉप व्ह्यू जो आहे तो असा दिसेल समथिंग, आणि फ्रंट व्ह्यू ॲज युज्युअल. ही आपली एलिव्हेशन लेंथ, दिस इज ट्रू लेंथ, आणि दिस इज ट्रू लेंथ
अँड दिस इज दी एलिव्हेशन लेंथ. हा म्हणजे पॉईंट पी जो आहे तो इथे कुठेतरी येईल आहे. आता हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मी तुम्हाला फक्त इथे रफ त्याचं प्रिलिमिनरी एक प्रोजेक्शन दिलेलं आहे. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ओके, सो जस्ट अ मिनिट, मी क्लिप लावून घेतोय पेपरला. फर्स्ट वी विल ड्रॉ दी एक्स वाय लाईन. आता या प्रॉब्लेमचा क्ल्यू कसा आहे, म्हणजे स्टेप्स कुठल्या आहेत, तर प्रोजेक्टर डिस्टन्स आणि हे अँगल याच्यावरून आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण पॉईंट्स जे आहेत ते लोकेट करून घेऊ. पॉईंट पी डॅश is 25 mm above the xy line, so 25 mm above the xy line, and point Q is 20 mm in front of VP. So this is point, this is P dash and this is, आता हा Q नाही आहे तर हा लोकस ऑफ Q आहे. ओके, हा डायरेक्ट Q इथे नाही आहे, कारण की ह्या डायग्राममध्ये आपण जो इथे रफ डायग्राम केला आहे त्याच्यानुसार Q पॉईंट इकडे येतोय. तर हा जो आपण इथे Q घेतलेला आहे, दिस इज नॉट ॲक्च्युली द Q बट इट इज द लोकस ऑफ द पॉईंट Q. ओके, पॉईंट मिळाला की पहिलं काम काय करायचं आहे, लोकस ड्रॉ करायचं आहे. सो दिस इज लोकस ऑफ P डॅश अँड दिस इज लोकस ऑफ Q. ओके, आता अँगल्स बघ काय दिलेले आहेत. फ्रंट व्ह्यूचा अँगल दिलेला आहे 40 डिग्रीजचा. ओके, टॉप व्ह्यूचा ट्रू लेंथ दिलेली आहे 40 वर आणि प्रोजेक्टर डिस्टन्स आहे 60 mm चा. सो द लाईन जॉईनिंग P डॅश अँड लोकस ऑफ Q डॅश हा झाला लेफ्ट एंड प्रोजेक्टर और सिम्पली द लेफ्ट प्रोजेक्टर. या प्रोजेक्टरपासनं राईट प्रोजेक्टर किती mm वर आहे, 60 mm वर आहे. सो वी विल मेजर द डिस्टन्स अँड लोकेट अ पॉईंट ओव्हर देअर. दिस इज द पॉईंट ऑफ 60 mm. आता याला एक्झॅक्टली व्हर्टिकल परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. Okay, now alpha is 40 degrees, so we will measure the angle of 40 degrees. P डॅश मधनं 40 डिग्रीची जी लाईन आहे तिथून त्या पॉईंटमधनं जे ती लाईन ड्रॉ करायची, ती जिथे प्रोजेक्टरला इंटरसेक्ट करेल आहे दॅट इज द पोझिशन ऑफ द पॉईंट फॉर द फ्रंट व्ह्यू, दॅट इज Q1 डॅश. ओके, आणि ही झाली आपली एलिव्हेशन लेंथ. ओके, आपण नंतर मेजर करू, आधी प्रॉब्लेमकडे जाऊयात. आता आपल्याला माहिती आहे की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ही याच प्रोजेक्टर लाईनवर लाय होणार आहेत, इजंट इट. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे याच प्रोजेक्टर लाईनवर लाय होणार आहेत. सो दिस इज ऑल्सो द पोझिशन ऑफ Q1.
असं तुमचा माहिती. हां, दिस इज ऑल्सो द पोझिशन ऑफ Q1. हा Q1 डॅश आहे, दिस इज Q1. आता आपल्याला माहिती आहे की लोकस जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूच्या समोरच्या बाजूला ट्रू लेंथ येते. समोरच्या बाजूला ट्रू लेंथ आहे, तर Q1च्या या साईडला म्हणजे Q1च्या राईट साईडला इथे कुठेतरी ट्रू लेंथचा पॉईंट येणार आहे. ओके, कुठला पॉईंट असणार आहे हा Q म्हणजे एंड पॉईंट, आणि स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो आपल्याला आता बघायचा आहे कसा ड्रॉ करायचा आहे ते. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे की वरच्या फ्रंट व्ह्यूवरनं आपल्याला खालची ट्रू लेंथ फाइंड आउट होती, बरोबर आहे. वरच्या ट्रू लेंथवरनं आपल्याला खालची जी आहे ती वरच्या फ्रंट व्ह्यूवरनं खालची ट्रू लेंथ जी आहे ती फाइंड आउट होती, करेक्ट आहे. काय करतो आपण त्याला, हा व्ह्यू जो आहे हा रोटेट करतो. ओके, सो वी विल रोटेट इट, बट बिफोर दॅट जिथं पॉईंट मिळाला आहे तिथं आधी लोकस ड्रॉ करायचं आहे. सो दिस इज द लोकस ऑफ Q1. Okay, now we will rotate this point. Distance gap P dash to Q1 dash. दोन लोकसच्या मध्ये हा पॉइंट रोटेट करा. रिमेंबर दॅट दिस रोटेशन विल बी ओनली बिटवीन दी लोकस. जे लोकसच्या लाईन आहेत तिथेच फक्त हे रोटेशन येईल. एकदा हा पॉइंट लोकसच्या बाहेर पडला की तो स्ट्रेट लाईनमध्ये त्याचं प्रोजेक्शन जे आहे ते पुढे एक्सटेंड होणार आहे. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ एरो अँड मार्क दिस पॉइंट ॲज पॉइंट ए. आता हा ए पॉइंट जो आहे हा खाली घ्यायचा आहे आपल्याला. ओके, लाईन्स पॅरलल ठेवा म्हणजे ॲक्युरेसी जी आहे ती मेंटेन राहील. क्यूच्या लोकसपर्यंत याला घेऊन चला खाली पुढे. and this is the actual point of the true length, so this is simply the Q. ओके, आता एंड पॉईंट मिळाला आहे आपल्याला. आता काय फाइंड आउट करायचं, स्टार्टिंग पॉईंट जो आहे P तो फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा जो लेफ्ट साईडचा प्रोजेक्टर आहे हा लेफ्ट साईडचा प्रोजेक्टर आपल्याला खाली एक्सटेंड करायचा आहे. का एक्सटेंड करायचा आहे हा, कारण की याच पॉईंटवर कुठेतरी आपल्याला तो ट्रू लेंथ जे आहे ती मिळणार आहे. ओके, आता ट्रू लेंथ कशी फाइंड आउट करायची, तर इथे बघा ट्रू लेंथचा अँगल दिलेला आहे इन्क्लिनेशन फाय, दॅट इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ ट्रू लेंथ विथ VP किती आहे, इट इज 40 डिग्रीज. तर आपल्याला ही जर का लाईन 40 डिग्रीजवर आपण इन्क्लाइन केली आणि त्याला हा Q आहे इथून जर आपण 40 डिग्रीचा अँगल घेतला आणि तो या प्रोजेक्टरपर्यंत एक्सटेंड केला, देन दिस इज द बिगिनिंग पॉईंट P फॉर द टॉप व्ह्यू. बरोबर आहे. परत एकदा सांगतोय लॉजिक काय आहे ते. वरच्या फ्रंट व्ह्यूवरनं वरची जी फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यावरून आपल्याला खालची ट्रू लेंथ मिळणार आहे, म्हणून आपण त्याला रोटेट केलं आणि हा पॉईंट Qच्या लोकसपर्यंत एक्सटेंड केला. आता हा एंड पॉईंट आहे, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, स्टार्टिंग पॉईंट पाहिजे. स्टार्टिंग पॉईंट कुठे लाय होईल आहे, इट विल लाय ऑन दी लेफ्ट प्रोजेक्टर. इट विल लाय ऑन दी लेफ्ट प्रोजेक्टर. आता Q पासून त्याला आपल्याला फाइंड आउट करायचं कुठे आहे, तर त्यासाठी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, दॅट दी ट्रू लेंथ इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 40 डिग्रीज विथ VP. तर हा जो Q पॉईंट आहे या Q पॉईंटपासनं जर आपण 40 डिग्रीची लाईन काढली तर आपल्याला हा स्टार्टिंग पॉईंट जो तो मिळणार आहे. ओके, सो प्रोटेक्टर ठेवा Qवर. ओके, आता अँगल बघा कसा मेजर करायचा आहे. अँगल आपण युजली अँगल जो आहे तो इकडून घेतो. आता हा रिव्हर्स डायरेक्शनने घ्यायचा आहे आपल्याला. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये 40 डिग्री घ्या, तो इथे येईल. आता का रिव्हर्स का घेतलं याचं मी नंतर एक्सप्लेन करतो तुम्हाला. आधी फक्त हा अँगल मार्क करा. रिव्हर्स म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने घ्या. ओके, देन हा Q जॉईन करा पासिंग थ्रू दी अँगल पॉईंट ऑफ 40 डिग्रीज आणि त्याला टच करा लेफ्ट प्रोजेक्टरपर्यंत. अँड दिस इज द पॉईंट, this is the point P, which is the starting point of the line.
अँड दिस इज द ट्रू लेंथ ऑफ द लाईन. काय केलं आपण, ट्रू लेंथ कशी मिळवली आहे, वरचा फ्रंट व्ह्यू रोटेट केला, त्याला एक्सटेंड केलं, तिथून अँगल टाकलं, एंड प्रोजेक्टरपर्यंत एक्सटेंड केला, अँड हिअर वी हॅव गॉट दी स्टार्टिंग पॉईंट ऑफ द लाईन दॅट इज पी. पॉईंट मिळाला की पहिलं काम काय करायचं आहे, लोकस ड्रॉ करायचं आहे. त्याच्या लोकस ड्रॉ करायचा आहे. करेक्ट. So we will draw the locus. Okay, this is the locus of point P. ठीक आहे. आता आपल्याकडे हा ट्रू लेंथचा पॉईंट आहे Q, फ्रंट टॉप व्ह्यूचा पॉईंट आहे Q1, तर Q1 पण लगेच आपण जॉईन करून घेऊ P सोबत. आहे आता टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू हा एकाच व्हर्टिकल लाईनवर आता लाय होतं ते, बरोबर आहे. टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू एकाच व्हर्टिकल लाईनवर लाय होतं ते, ठीक आहे. तर आता आपल्याला काय मिळालं आहे, वी हॅव गॉट दी प्लॅन लेंथ, वी हॅव गॉट दी ट्रू लेंथ, वी हॅव गॉट दी एलिव्हेशन लाईन. आता फक्त फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला ट्रू लेंथ फाइंड आउट करायची. याच्या दोन मेथड आहेत. ओके, पहिली मेथड आपण बघूयात. आपल्याला माहिती आहे की वरच्या टॉप व्ह्यूवरनं, सॉरी म्हणजे खालच्या टॉप व्ह्यूवरनं वरची ट्रू लेंथ जी आहे ती आपल्याला मिळते. सो हा जो टॉप व्ह्यू आहे दॅट इज P अँड Q1, हा आपण रोटेट करू. आता नीट लक्ष द्या रोटेशन कसं झालेलं आहे ते. रोटेशन इज ऑलवेज बिटवीन दी लोकस लाईन्स. रोटेशन हे नेहमी लोकस लाईनमध्ये असतं. सो इट विल स्टार्ट विथ दी लोकस लाईन, and so it will end at the locus line. It will start with one locus line and it will end at the another locus point. Okay, this is point B. आता हा पॉइंट B जो आहे याचं प्रोजेक्शन आपल्याला वरती घेऊन जायचं आहे, and so that we will get the point of true length in the front view. ही सगळ्यात त्याच्यातली इम्पॉर्टंट स्टेप आहे, बरोबर आहे. लोकस पर्यंत आपण घेऊन गेलो आहे. दिस इज पॉइंट Q dash, and now P dash to Q dash is the true length which is visible in the front view. And this is how the problem is solved. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे रोटेशन आणि हे रोटेशन फ्रंट व्ह्यूचं. ओके, तर ॲरोज देऊयात आपण. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. फक्त आता डायमेन्शन्स आणि अँगल मेजरमेंट, लेंथ मेजरमेंट एवढं राहिलेलं आहे. ओके, नाव व्हॉट इज इट, हाऊ मच इज द ट्रू लेंथ. शंभर 107. सो ट्रू लेंथ इज 107 mm. कन्फर्म करू की टॉप व्ह्यूमध्ये पण तीच लेंथ आहे का. येस, टॉप व्ह्यूमध्ये पण तीच लेंथ आहे. ओके, सो इट इज करेक्ट. आता आपल्याला प्लान लेंथ आणि एलिव्हेशन लेंथ यांचं मेजरमेंट घ्यायचं आहे, त्यांचे अँगल्स पण मेजर करायचे आहेत. अँगल गिवन आहे, बाकीचे अँगल्स आपण मेजर करूयात. सो हाऊ मच इज द लेंथ ऑफ द एलिव्हेशन, दॅट इज द एलिव्हेशन लेंथ. It is 81 mm. Okay, so elevation length is 81 mm. अँगल गिव्हन आहे, ऑलरेडी माहिती आहे. याचं एक्सटेन्शन आपण बाहेर घेऊयात. हा अँगल बाहेरून दाखवू.
अल्फा इक्वल्स टू 40 डिग्रीज. आता थीटा किती आहे तो मेजर करूयात. थीटा इज 29 डिग्रीज. सिमिलरली हां, आता तुम्हाला सांगायचं होतं की अँगल्स आपण हा 40 का घेतलेला आहे. आपण हा 40 घेतला आहे, बरोबर आहे. अँड दिस अँगल इज नथिंग बट फाय. का घेतलेला आहे, तर हा अँगल आणि हा अँगल हा अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स हे नेहमी सेम असतात. दॅट इज वाय आपण इकडनं 40 घेतला, सो दॅट दिस अँगल दॅट इज विच इज ॲक्च्युली दी फाय वुड बी द सेम. सो दिस इज अँगल फाय, दॅट इज इक्वल टू 40 डिग्रीज, की जो गिव्हनच आहे आपल्याला. आपल्याला बीटा कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे बीटा मेजर करायचं आहे. सो बीटा कम्स आउट टू बी 48 डिग्रीज. बाहेरून देऊया त्याचे डायमेन्शन्स. सो बीटा इज 48 डिग्रीज. ओके. आता ट्रू लेंथ चं डायमेन्शन द्यायची गरज नाही, आपण फक्त प्लॅन लेंथ आणि एलिव्हेशन लेंथ यांचे डायमेन्शन्स देऊयात. So elevation length is equal to 81 mm. प्लान लेंथ मेजर करू आता आपण. It is 90 mm. So plan length is 90 mm. Dimension देऊयात. स्क्रीन विजिबल आहे ना. Yes, sir. So plan length is 90 mm. Okay. Similarly, theta is 29 degrees. Beta is 48 degrees. And this is the summary of the answer. दोन डायमेन्शन्स राहिले आहेत महत्त्वाचे, पॉईंटचे डायमेन्शन आणि प्रोजेक्टर डिस्टन्स. ओके. सो प्रोजेक्टर डिस्टन्स आपण पहिल्यांदा दाखवूयात. प्रोजेक्टर डिस्टन्स दिल्यामुळेच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो इट इज इम्पॉर्टंट टू रिप्रेझेंट दी प्रोजेक्टर डिस्टन्स ऑफ 60 mm. ओके. दिस इज लोकस ऑफ पहिल्यांदा पॉईंट कुठला मिळाला आपल्याला, Q1 मिळालेला आहे. सो इट इज लोकस ऑफ Q1. दिस इज लोकस ऑफ P. हे आहे लोकस ऑफ P1 डॅश. अँड दिस इज लोकस ऑफ, पहिल्यांदा कुठला पॉईंट मिळाला आहे, Q1 डॅश. सो दिस इज लोकस ऑफ Q1 डॅश. ओके. आता फक्त हे पॉईंटचे जे डिस्टन्स आहेत तेवढे दाखवूयात.
हा आहे लेफ्ट प्रोजेक्टर. सो दिस कम्स आउट टू बी दी राईट प्रोजेक्टर. ओके. इथे तुम्ही हे जेव्हा प्रॉब्लेम प्रॅक्टिसमध्ये सॉल्व्ह कराल तेव्हा हा डिस्टन्स 25 आणि हा डिस्टन्स 20 असं रिप्रेझेंट करा. सो दॅट ऑल दी डायमेन्शन्स वुड बी दी कम्प्लीट डायमेन्शन्स. इथे मी दाखवून देतो. दिस इज इक्वल्स टू 20 अँड दिस वुड कम आउट टू बी, इथेच आपण दाखवूयात, दिस कम आउट टू बी दी 25. ओके. सो दिस इज हाऊ दी कम्प्लीट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. हा बॉक्स करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आन्सरसाठी, बिकॉज इट इज दी समराइज्ड आन्सर्स फॉर दी न्यूमरिकल. क्लिअर झाले? ओके सर, त्याचं गिवन राहायलाच पडतं का? हां, ह्याचं गिवन राहायला पडतं ना? हो, गिवन लिहायला लागतं. गिवन लिहिलं हे आपल्यासाठी चांगलं असतं. ओके कारण की आपल्याला काय होतं की आपण एक्झामच्या तर एकदम घाईमध्ये असतो, तर गिव्हनचा डेटा आपल्याकडनं मिस होऊन जातो. म्हणून इथे लिहिणं तो इम्पॉर्टंट आहे गिव्हन. आणि ऑब्व्हियसली इट कॅरीज द मार्क, त्याच्यामुळे ते पण आहे. ओके सर. ठीक आहे. तर आता आपण 3 न्यूमरिकल घेतलेत लाईन्सचे. हे तीनही न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहेत, कारण तीनही न्यूमरिकल्समध्ये डिफरंट कंडिशन्स आपण कव्हर केलेल्या आहेत. तर हे प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस करा. असे सिमिलर प्रॉब्लेम्स भरपूर अवेलेबल आहेत. त्याची प्रॅक्टिस करा. सो दॅट एक्झामिनेशनमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके तर हे सर. 3 इम्पॉर्टंट आहेत न्यूमरिकल्स. आणि आजचं तर फारच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थांबू आपण इथे. हो सर.